हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? आज आपण कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरमधला अजून एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे इंटरेस्ट, कॉस्ट, कंपेन्सेटरी कॉस्ट अँड कॉस्ट फॉर कॉझिंग डिले. सेक्शन 34, 35, 35A अँड 35B. तर सुरुवात करूयात इंटरेस्टपासून. इंटरेस्ट Section 34 of CPC. If the decree is for payment of money, court may, in the decree, order interest at such rate as the court deems reasonable to be paid on principal sum adjudged. त्यानंतर interest may be awarded. केव्हापासून केव्हापर्यंत? Interest may be awarded from the date of institution of suit to the date of decree, and in addition to any interest on principal sum for any period prior to institution of suit. आणि त्यातलं सेकंड आहे from the date of decree to the date of payment or to earlier dates with further interest not exceeding 6% per annum. म्हणजे इंटरेस्टचं ड्युरेशन जे आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर अजून एक ॲस्पेक्ट आहे इंटरेस्टबद्दलचा, तो म्हणजे टू अवॉर्ड इंटरेस्ट इज अ डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट. फर्दर इंटरेस्ट शुड नॉट एक्सीड 6% per annum. In case of a commercial transaction आहे, rate of such further interest may exceed to 6% per annum but shall not exceed contractual rate of interest or at the rate at which money are lent by bank. म्हणजे कमर्शियल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये तो जो फर्दर इंटरेस्ट आहे तो 6% देखील एक्सीड करता येऊ शकतो. त्यानंतर लास्ट आहे, इफ डिक्री इज सायलेंट ॲज टू फर्दर इंटरेस्ट, द कोर्ट शॉल बी डीम टू हॅव रिफ्युज्ड सच इंटरेस्ट अँड सेपरेट सूट देअरफोर शॅल नॉट लॉय. तर हे आपण बघितलं इंटरेस्टबद्दल सेक्शन 34. पेमेंट ऑफ मनी ही जर डिक्री असेल तर अशा डिक्रीमध्ये कोर्ट काय करेल की कोर्टाला रिजनेबल जो रेट वाटेल त्या रेटनी इंटरेस्ट पण देईल. आणि इंटरेस्ट केव्हा अवॉर्ड केला जाईल? फ्रॉम द डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ सूट टू द डेट ऑफ डिक्री अँड फ्रॉम द डेट ऑफ डिक्री टू द डेट ऑफ पेमेंट ऑर टू अर्लियर डेट. आणि फर्दर इंटरेस्ट शुड नॉट एक्सीड 6% पर ॲन्युम. कमर्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये 6%पेक्षा ते एक्सीड करता येईल. हे आपण पाहिलं इंटरेस्ट. यानंतर आता बघूया आपण कॉस्ट. सेक्शन 35. टू अवॉर्ड कॉस्ट इज ॲट द डिस्क्रिएशन ऑफ द कोर्ट. कोर्टाचं एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे कॉस्ट अवॉर्ड करणे. इन सिव्हिल प्रोसिडिंग कॉस्ट शॉल फॉलो द इव्हेंट. ऑब्जेक्ट ऑफ द कॉस्ट. आता कॉस्टचा ऑब्जेक्ट काय आहे कॉस्ट इम्पोज करण्यामागे? टू कंपेन्सेट द पार्टी, टू रिएम्बर्स द एक्सपेन्सेस. पार्टीला जे नुकसान झालं ते भरून काढणे आणि जो खर्च झाला आहे त्याची भरपाई करणे, हे दोन उद्देश आहे कॉस्ट इम्पोज करण्यामागे. इट नेदर एनेबल्स द पार्टी टू मेक एनी प्रॉफिट आउट ऑफ इट नॉर पनिशेस द अपोजिट पार्टी. त्यानंतर कॉस्टमध्ये आहे सक्सेसफुल पार्टी मस्ट गेट द कॉस्ट अँड लुझिंग पार्टी शुड पे टू द अदरवाईज. त्यानंतर कोर्ट शॉल हॅव फुल पॉवर टू डिटरमाइन बाय whom or out of what property and to what extent such costs are paid. कोर्टाला फुल डिस्क्रिशनरी पॉवर आहे. Even the court not having the jurisdiction to try the suit may award cost. त्यानंतर कॉस्टमधलाच एक महत्त्वाचा आहे टॉपिक पॉईंट,
where the court directs that any cost shall not follow the event, the court shall state its reason in writing. कोर्टाने रायटिंगमध्ये रिझन्स द्यायचे आहे. यानंतर ऑर्डर 20A रूल 1-2 मध्ये कॉस्टशी रिलेटेड काय प्रोव्हिजन्स दिले ते बघूयात. कोर्ट मे अवॉर्ड कॉस्ट इन रिस्पेक्ट ऑफ expenses incurred for the giving of any statutory notice required to be given by law before the institution of suit. नोटीसला जो काही खर्च झाला आहे ते सगळा खर्च भरून काढण्यासाठी कोर्ट कॉस्ट ही अवॉर्ड करू शकते. एनी अदर नोटीस फ्रॉम वन पार्टी टू अनदर, दुसरी काही नोटीस वगैरे पाठवलेली असेल तर, किंवा टायपिंग, रायटिंग, प्रिंटिंग आणि प्लीडिंगचा जो खर्च आहे तो खर्च भरून काढण्यासाठी. त्यानंतर चार्जेस पेड बाय पार्टीज फॉर इन्स्पेक्शन ऑफ रेकॉर्ड्स, त्यासाठी देखील. एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय अ पार्टी फॉर प्रोड्युसिंग विटनेसेस. एनी कॉपीज ऑफ जजमेंट अँड डिक्रीज विच आर रिक्वायर्ड टू बी फाइल्ड अलॉंग विथ मेमोरेंडम ऑफ अपील. आणि शेवटचं आहे अवॉर्ड ऑफ कॉस्ट अंडर दिस ऑर्डर शॉल बी इन अकॉर्डन्स टू रूल्स मेड बाय हायकोर्ट. हे आपण कॉस्टशी रिलेटेड ऑर्डर पाहिली, ऑर्डर 20A रूल 1 आणि 2. आणि याआधी आपण कॉस्टशी रिलेटेड असलेलं सेक्शन पाहिलं, सेक्शन 35. आता बघूयात कंपेन्सेटरी कॉस्ट, सेक्शन 35A. सेक्शन 35A एम्स टू कंपेन्सेट द पार्टी. नुकसान भरपाई भरून काढणं हा एक उद्देश आहे या कंपेन्सेटरी कॉस्टचा. इट अप्लाइज ओनली टू सूट्स. सूट्सलाच फक्त अप्लाय होतं, नॉट टू अपील और रिव्हिजन और एक्झिक्युशन प्रोसिडिंग. आता कंडिशन्स काय आहेत? फॉलोइंग कंडिशन मस्ट एक्झिस्ट बिफोर अवॉर्डिंग कॉस्ट अंडर सेक्शन 35A. काय कंडिशन्स आहेत? पहिली कंडिशन आहे द क्लेम और डिफेन्स मस्ट बी फॉल्स और वेक्सेशियस. क्लेम किंवा डिफेन्स जो आहे तो खोटा असावा, फसवणुकीचा असावा. अशा वेळेला त्या व्यक्तीला कॉस्ट इम्पोज करता येईल त्या व्यक्तीविरुद्ध. ऑब्जेक्शन रिगार्डिंग सच फॅक्ट मस्ट हॅव बीन टेकन बाय द अदर पार्टी. अदर पार्टीनी तसं ऑब्जेक्शन घेतलेलं असावं की तो जो क्लेम आहे किंवा तो जो डिफेन्स आहे तो फॉल्स आहे, वेक्सेशियस आहे. त्यानंतर सच क्लेम और डिफेन्स मस्ट हॅव बीन डिसअलाउड और विथड्रॉल और अबंडन इन होल और इन पार्ट. त्यानंतर म्हणजेच कोर्टाने तो जो क्लेम आहे किंवा डिफेन्स आहे तो डिसअलाउड देखील केला पाहिजे किंवा तो विड्रॉ केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आहे कोर्ट मे आफ्टर रेकॉर्डिंग रिझन्स फॉर होल्डिंग सच क्लेम और डिफेन्स टू बी फॉल्स और वेक्सेशियस मेक अन ऑर्डर फॉर द पेमेंट इन फेवर ऑफ ऑब्जेक्टर ऑफ कॉस्ट बाय वे ऑफ कंपेन्सेशन. अशा वेळेला काय करेल की कोर्ट रिझन्स रेकॉर्ड करेल आणि ज्या पार्टीने ऑब्जेक्शन घेतलं आहे की हा तो जो क्लेम आहे, तो जो डिफेन्स आहे तो फॉल्स आहे, वेक्सेशियस आहे, अशा पार्टीला कंपेन्सेटरी कॉस्ट अलॉड करेल, त्या पार्टीला कंपेन्सेटरी कॉस्ट देण्याचे आदेश देईल. त्यानंतर अजून एक त्याचं कंडिशन आहे मॅक्झिमम अमाऊंट फॉर कंपेन्सेटरी कॉस्ट इज ₹3,000 or not exceeding its pecuniary jurisdiction whichever is less. 3,000 किंवा not exceeding its pecuniary jurisdiction whichever is less. यानंतर एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे कंपेन्सेटरी कॉस्टमध्ये देअर विल बी नो एक्झेम्पशन फ्रॉम क्रिमिनल लायबिलिटी अगेन्स्ट हुम ऑर्डर इज पास्ड. कंपेन्सेटरी कॉस्टची ऑर्डर झाली आहे परंतु क्रिमिनल लायबिलिटी देखील क्रिमिनल लायबिलिटी म्हणून एक्झेम्पशन अशा वेळेला मिळणार नाही आहे. कॉस्ट ज्या पार्टीच्या विरुद्ध कोर्टाने पास केली आहे अशा पार्टीला. इन अ सबसिक्वेंट सूट फॉर डॅमेजेस और कंपेन्सेशन फॉर फॉल्स, फ्रिवलस और वेक्सेशियस क्लेम और डिफेन्स कोर्ट विल टेक इन टू अकाउंट कॉस्ट इम्पोज्ड अंडर दिस सेक्शन.
हां, आता सबसिक्वेंट सूट जर फाईल झाला डॅमेजेससाठीचा किंवा कम्पेन्सेशनसाठीचा असा फॉल्स किंवा वेक्सेशियस क्लेम आणि डिफेन्स फाईल केला म्हणून, तर अशा वेळेला काय करेल कोर्ट की या 35A जी काही कम्पेन्सेटरी कॉस्ट इम्पोज केली होती कोर्टाने, ती देखील कोर्ट कन्सिडर केली की आधी किती कॉस्ट अशी इम्पोज करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर शेवटचं आहे कम्पेन्सेटरी कॉस्टमध्ये, ऑर्डर अवॉर्डिंग कम्पेन्सेटरी कॉस्ट इज अपेलेबल, ऑर्डर रिफ्युजिंग नॉट अपेलेबल. म्हणजेच ऑर्डर जर झाली कम्पेन्सेटरी कॉस्ट इम्पोज करण्याची तर ती अपेलेबल असेल, आणि रिफ्यूज करणारी असेल तर नॉट अपेलेबल आहे ती ऑर्डर. तर अशा रीतीने आपण इंटरेस्ट पण पाहिला, कॉस्ट पण पाहिला आणि कम्पेन्सेटरी कॉस्ट पण बघितलं. सेक्शन 35A कम्पेन्सेटरी कॉस्ट. आता यानंतर बघूयात कॉस्ट फॉर कॉजिंग डिले. सेक्शन 35B. कोर्ट मे रिक्वायर वन पार्टी to pay the other party such cost as would be reasonably sufficient to reimburse the other party. नुकसान भरपाई दुसऱ्या पार्टीची भरून काढण्यासाठी कोर्ट एका पार्टीला आदेश देऊ शकतं की अशा पद्धतीची जी कॉस्ट आहे ती तुम्ही त्या अपोजिट पार्टीला द्यावी म्हणून. In respect of the expenses incurred by him in attending the court. कोर्ट अटेंड करण्यासाठी जो काही खर्च लागला आहे त्या पार्टीला तो खर्च त्याचा भरून निघण्यासाठी कोर्ट दुसऱ्या पार्टीला तो आदेश देऊ शकतं की तुम्ही त्या पार्टीला द्या म्हणून कॉस्ट. आता कंडिशन्स काय आहेत? कंडिशन त्याची अशी आहे की इफ ऑन द डेट ऑफ हिअरिंग ऑर ऑन अ डेट फिक्स्ड फॉर टेकिंग एनी स्टेप, हिअरिंगच्या दिवशी किंवा अशा दिवशी ज्या दिवशी स्टेप घ्यायची आहे, अ पार्टी टू द सूट फेल्स टू टेक स्टेप्स ॲज पर CPC or obtains an adjournment for taking step or for producing evidence or on any other ground. adjournment घेईल किंवा स्टेप्स घ्यायचे आहे तर ती घ्यायला ती फेल ठरेल. तर अशा दोन सर्कमस्टन्सेसमध्ये कोर्ट काय करेल की कॉस्ट इम्पोज करेल आणि अपोनंट पार्टी जी आहे त्या पार्टीला ती कॉस्ट द्यायला लावेल. पेमेंट ऑफ सच कॉस्ट ऑन नेक्स्ट डेट शॉल बी अ कंडिशन प्रेसिडेंट टू फर्दर प्रॉसिक्युशन ऑफ. आता ही कॉस्ट केव्हा द्यायची की त्याच्यानंतरची जी डेट असेल त्या डेटला ही कॉस्ट पे करणं आवश्यक आहे का पार्टीने दुसऱ्या पार्टीला, ही कंडिशन प्रेसिडेंट आहे. पेमेंट ऑफ सच कॉस्ट ऑन नेक्स्ट डेट शॉल बी अ कंडिशन प्रेसिडेंट टू फर्दर प्रॉसिक्युशन ऑफ. द सूट बाय द प्लॅन्टिफ इफ ही ऑर्डर टू पे, द डिफेन्स बाय द डिफेंडंट इफ ही इज ऑर्डर टू पे. म्हणजे सूट जर पुढे जायचं असेल तर प्लॅन्टिफच्या विरुद्ध जर असेल तर प्लॅन्टिफनं ते लवकरात लवकर पे करणं आवश्यक आहे, किंवा मग डिफेंडंटला डिफेन्स त्याला द्यायचा असेल तर त्याने ते देखील पटकन कॉस्ट पे करून त्याला तरच तो डिफेन्स पुढे घेऊन जाता येणार आहे, फाईल करता येणार आहे. त्यानंतर शेवटचं आहे कॉस्ट फॉर कॉजिंग डिले. कॉस्ट इफ पेड शॉल नॉट बी इन्क्लुडेड इन द कॉस्ट अवॉर्डेड इन द डिक्री passed in the suit. Cost if paid shall not be included in the cost awarded in the decree passed in the suit. म्हणजेच डिक्रीमध्ये ऑलरेडी जर पे केले असेल तर डिक्रीमध्ये त्याचा समावेश करण्यात येऊ नये असं याचा अर्थ आहे, जर पे केलेले असेल कॉस्ट तर. आणि जर पे केलेली नसेल, इफ नॉट पेड अ सेपरेट ऑर्डर शॉल बी ड्रॉन अप, इट शॉल बी एक्झिक्युटेबल अगेन्स्ट सच पर्सन. सेपरेट ऑर्डर कोर्टाला करण्याची पॉवर आहे. इट शॉल बी एक्झिक्युटेबल अगेन्स्ट सच पर्सन, अशा व्यक्तीविरुद्ध ते एक्झिक्यूट देखील करता येऊ शकते. तर अशा रीतीने आपण सेक्शन 34, 35, 35A, 35B म्हणजे इंटरेस्ट, कॉस्ट, कम्पेन्सेटरी कॉस्ट अँड कॉस्ट फॉर कॉजिंग डिले, आपण हे 4 महत्त्वाचे टॉपिक बघितले. JMFC मेन्सला यामध्ये लॉंग क्वेश्चन देखील येऊ शकतो
आणि अनेक वेळेला शॉर्ट नोट्स देखील आलेले आहेत. थँक्यू.